तर बनवणार आहे शिमला मिरची. चला आता तर मिरचीचे ह्या 4 भाग करून घ्यायचे तर फ्राय करायला टाकायचे. तर आज मिरची पाणी टाकून बनवणार आहे. कसे बनवणार हे पण तुम्हाला दाखवणार आहे. चला मिरची कट करून घेत आहे. आता इथे शेंगदाणे पण भाजून झालेले आहे. ते शेंगदाणे भाजत आहे, ते पण आता खाली घेत आहे. चला तर बघा, ही मिरची मी अशी कट करून घेतलेली. तर आपल्याला पातळ बनवायची, रस्सा मिरची बनवायची. तर रस्सा मिरची बनवायची त्यामुळे असे काप करून घ्यायचे. लय छोटे पण नाही घ्यायचे, लय मोठे पण नाही घ्यायचे, बघू शकतात. तर मी इथं ठेवलेले तेलामध्ये टाकलेले जिरे मोहरी. तर आता हे मिरची आपण त्यामध्ये टाकून घ्यायची. तर मिरची टाकून घेतलेली. तर आपल्याला त्यामध्ये काय करायचे, मीठ टाकून घ्यायचं आधी. पाव चमच हळद टाकून घ्यायचे. चला आता ते मिक्स करून घ्यायचे. मिरची त्याला मिठात फ्राय झालेले. तर आपल्याला काय करायचं, काश्मीरी मिरची आणि मसाला घातलेला टाकून घ्यायचं. टाकून घेतल्यावर आपल्याला काय करायचं, त्यामध्ये आणि टाकून घ्यायचं. आणि पाणी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता. आता थोडंसं कूट टाकायचं आपल्याला, शेंगकूटवरनं. चला आता मी शेंगकूट टाकत आहे. बघू शकता. आता मी शेंगकूट टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं. तर बघू शकता कढई आता त्याला कशी उकळी फुटतं, त्याला कशी तरी आलेली. तर हे थोडा वेळ आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजून द्यायचं. मी झाकण ठेवलं होतं उकळी यायला लवकर. आता झाकण काढलेलं आहे. आता बघूया आपण रस्सा मिरची. चला अजून 10 मिनटं आपल्याला शिजवून द्यायची. तर तुमची मिरची बनवायची पद्धत कशी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी पण पद्धत अशी ती व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्हिडिओ पहा. तर तुम्हाला नक्कीच आवडले तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. आपली साधी खेड्यातली झणझणीत शिमला मिरची अशी बनवतो आम्ही. तुम्ही कशी बनवता मला कमेंटमध्ये सांगा. सुकी तर माहीतच आहे, सगळे सारखे बनवतात, पण जास्त करून मी आज पातळ बनवले, रस्सा मिरची बनवली. आणि ते पण लाल झरत तरी येणार आज, काश्मीरी मिरची वापरल्यामुळं. आणि खायला काश्मीरी मिरची छान आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ इथंच खतम करत आहे. सर्वांना शुभ सकाळ.